नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा विषय तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. शास्त्रात आणि विज्ञानात याचे खूप मोठे महत्त्व सांगितले आहे. जर तुम्हाला अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण गोष्टी ऐकायला आवडत असतील, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मी प्राप्तीसाठी व सुखी जीवनासाठी घरगुती तोडगे. वास्तुशास्त्रानुसार प्रभावी उपाय व तोडगे. 1. देवघरात कलश तर सर्वच ठेवतात, पण तुम्हाला माहीत आहे का कधी बदलावे? अमावस्या पौर्णिमेला बदलावे. रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्कीच स्पर्श करा, कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मीचा वास असतो. 2. स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका. 3. घरात छोटासा एखादा फिश टँक नक्की ठेवा. 4. घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये. 5. सर्व बाथरूमचे दरवाजे नेहमी बंद ठेवा. 6. रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीची वाईट गोष्टी किंवा संकटे ही दूर होतात आणि पतीची आर्थिक वृद्धी होते. 7. देवाला दिवा लावताना नेहमी 2 वाती करून लावाव्यात. 8. घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा, म्हणजे सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. 9. महिलांनी बेसिनमध्ये खरकाटी भांडी ठेवू नये, तसेच किचन ओटा पूर्णपणे साफ करून ठेवावा. 10. सकाळी लवकर उठणे, पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर ते उठावे आणि घराची साफसफाई तसेच अंगणाची साफसफाई करावी. 11. घरात लक्ष्मीला आवडणारे लकी बांबू प्लांट, स्नेक प्लांट सारखी रोपे लावावे. 12. जेवणाची ताट तयार करताना कधीही 3 पोळ्या वाढू नयेत. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की आपले पूर्वज हेच सांगतात, कारण 3 पोळी कधीही सुतत असलेल्या ठिकाणी वाढले जाते. 13. नॉर्मल दिवसांमध्ये 3 पोळी एक सोबत वाढू नये. 14. जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते. नेहमी मुंग्यांना गव्हाचे पीठ आणि साखर मिक्स करून टाकावे, यामुळे धनवृद्धी होते. 15. बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधी कोणाच्या दारावर थाप मारावी लागू नये. 16. सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराच्या खिडक्या तसेच दरवाजे उघडे ठेवा. घरात कधी. 17. धर्मशास्त्रात प्रांतकालाच्या स्नानाला फार महत्त्व आहे, जे सकाळी 5 ते 6 दरम्यान केले जाते. त्याला देवस्थान असे म्हटले जाते. यामुळे घरात समृद्धी होते. 18. मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे, यामुळे कामात अडथळे येतात. 19. झोपताना पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये, याने मानसिकता आणि अस्वस्थता येऊ शकते. 20. कधीही घरातून बाहेर पडताना कचरा किंवा झाडू नका, किंवा पाहुणे मंडळी बाहेर गेल्यावर झाडू मारू नका. 21. जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेला तर अपघात तसेच आत्महत्यासारख्या घडणाऱ्या घटनापासून, कोर्टकचेरीपासून तुमचे संरक्षण होते. 22. कर्ज काढून महागडे लग्न, मोठे चकचकीत मंडप, एका दिवसाच्या वरातीसाठी 30 गाड्या, DJ, ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही. कितीही केली तरी लोक पाठीमागून नावच ठेवतात. 23. जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहावे. 24. नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे या जगात कोणीच नाही. 25. दररोज संध्याकाळी घरात कापूर आणि 2 लवंगा आणि 1 वेलची नक्की जाळा. 26. समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती ही रुंद असते व नात लांब असते, त्यांची खूप कमी वयामध्ये खूप जास्त प्रगती होते. 27. पोळी केल्यावर तवा नेहमी उभा
व टांगलेला ठेवा. उलटा तवा कधी ठेवू नका. 28. कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे, चपला एका बाजूला झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याची संकेत आहे, तरी ते वेळेत बदलावे. 29. जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते, पाठीमागे द्वेष करते, अशा स्त्रीपासून दूर राहावे. आणि अशा महिलेचा राहू बलवान असतो, त्यामुळे मनातील गोष्टी अशा महिलांना कधी सांगू नका. 30. एका स्त्रीने कुंकू किंवा मंगळसूत्र दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून कधीही उधार मागू नये. 31. घरामध्ये तुळशीची रोपे नक्की असावे, परंतु ते दरवाजासमोर नसून उत्तर पूर्व दिशेला असावे. 32. रात्री नखे कापल्याने आर्थिक तंगी येते, तसेच दाताने कधीही नखे कुरतडू नये, दरिद्रता येते. 33. घरात आरडाओरडा किंवा किंचाळून कधीही बोलू नये. 34. जेवताना कधीही मीठ मागू नये, यामुळे गरिबी येते, तसेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. 35. कोणत्याही कारणाशिवाय दडपण जाणवत असेल तर कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे असे समजा. 36. कधीही मुख्य दरवाजासमोर चपलांचा ढीग मांडू नये. चपला व्यवस्थित ठेवाव्यात किंवा त्या आतमध्ये ठेवाव्यात. 37. घरातील झाडू हा नेहमी लोकांना दिसणार नाही अशा ठिकाणी आतमध्ये ठेवावा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात थोडा जरी बदल घडवून आणणार असेल तर आत्ताच या व्हिडिओला तुमच्या 5 जवळच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल बटन दाबून आपल्या कुटुंबाचा भाग बना. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.